हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा मांडणी कशी करावी आणि महालक्ष्मी मातेचे व्रतकथा ह्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी। अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात। आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा राहावी, संसारात सुखा समाधानाने सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो। हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी त्याची यथासांग पूजा करावी। काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात। लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो। त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात। व्रत नियम: गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व श्रद्ध भावनेने पूजा विधी करावी। दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडून ही पूजा आरती करून घ्यावी। एकादशी, शिवरात्र व इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी। कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा। नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी। कहाणी वाचावी। 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे। एक एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी। शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी। त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी। हे व्रत वर्षभर पाळावे। अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे। असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे, त्याचे उद्यापन करावे। हमखास यश लाभत असते। पूजेची मांडणी: घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी। पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर कोरे कापड अंतरावे। कापडावर गहू व तांदूळ यांची रास घालावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी। विड्याची पाने अथवा आंब्याचे डहाळे कलशावर ठेवावे व त्यावर नारळ ठेवावा। चौरंगावर व पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा। घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर व पाटावर ठेवावी, मग फोटो ठेवू नये। मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा। त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। अशी पूजेची मांडणी करावी। ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजेनंतर आरती करावी, सर्वांना प्रसाद द्यावा। पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे। पूजा विसर्जित करावी। कलशातील पाणी तुळशीस घालावे। तिला हळदी कुंकू व्हावे, नमस्कार करावा। पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यास लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की माझे व्रत जो नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील, असे माझे वचन आहे। श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री महालक्ष्मी नमः, श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी देवै नमः। ओम ह्रीं क्रूं ओम धन धन देहि मामम, ओम धनदाय नमस्तुमे दिंदीपदादीपाय च भवन्तु तो प्रसादाने धनधान्यादी संपदः। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवायची लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी। 8 पाट नगर होतं। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं।
नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. नवऱ्याशी तिचं भांडण होईल. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भदसवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागले. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठानं फुगली, दासदासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्याचे नाव होते श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र नेसली, माती मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचं आहे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर ओरडतील, उणं दुणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. म्हातारी मनोमन संतापली. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मिली. आज झालीये राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणी राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आलीये. गोर गरिबांची पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगल, मी ते नेमानं करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीनाथाचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थिरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना, जातीस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीनं संतापानं घराघरात डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वराजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजयोगी श्यामबालेला राजवैभव मिळाला. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखा समाधानाने संसार चालू होता. बदसराव सुरचंद्रिकेचे राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रुन राज्यावर चाल केली. भद्रसरावचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. बदसरावला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावरात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रसरावला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला.
चालून चालून तो दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रसरोवराला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मान नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावे. जावयाला तसं त्यांना सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढलं. आज बघते तर काय तिला कोळसेच दिसले. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा मणवा भडकतच होता. सूरचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं. डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे. सूरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली. मुलीचं वैभव तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्यामोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. त्या आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधराजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराकडे देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान नव्हते. मालाधराने उत्सुकतेनं विचारलं, माहेराहून काय आणलेस? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधराच्या निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यानं बोलावून घेतलं. भदसवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भदसवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रसवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावं शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर 6 सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते.
शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. बजसं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधाराला व शामवालीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्या सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधारानं बजसराचं सुलचंद्रिका राणी घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामवालीनं लक्ष्मीवृताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीवृताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधारानं भदसचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्र पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उत्तराची कहाणी. 5चा उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ओम आई श्री महालक्ष्मी नमः.